नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। बातमी आहे ती मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शहांची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल। 2024ला महायुतीचं सरकार येईल। काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचं शहा म्हणाले। तर 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचं आहे असं शहा म्हणाले। उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे। मराठी हिंदू मतं सोबत नसल्यामुळे त्यांच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचत आहेत असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। 2024ला महायुतीचं सरकार येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचंय। महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार येणार, शब्द देतो। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल, अनुभवावरून सांगतो। निराशेला गाडून कामाला लागा। राहुल गांधींनी किती निवडणुका जिंकल्या? लोकसभा निवडणुकीतील 6 लोकसभा अशा आहेत जिथं 6 विधानसभांपैकी 5 ठिकाणी आपल्याला बहुमत होतं। केवळ एका विधानसभा मतदारसंघातील बहुमतामुळे विरोधक जिंकले होते। त्यामुळे 6 लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभांपैकी 5 विधानसभा आपण जिंकू आणि ते 1 विधानसभा, याचा अर्थ समजला। महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा। मंडळ आणि वॉर्ड स्तरावर राज्य सरकारच्या योजना पोहोचवा। आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा। शहांच्या उपस्थितीत फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। 3 कोटींहून अधिक सरकारचे लाभार्थी, त्यांची मतं मिळाली तर आपलं सरकार पुन्हा येईल। उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलेला आहे। मराठी आणि हिंदू मतं सोबत नसल्यानं ठाकरेंच्या रॅलीत आता हिरवे झेंडे नाचतात। पण अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका। अति विश्वास ठेवू नका, गाफील राहू नका। सरकारने केलेल्या कामांमुळे लोक आपल्या सोबत आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद पाहायला मिळाला असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। धुळ्याच्या जागेवर मालेगावच्या मतांमुळे परिणाम झाला। संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलेला आहे अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली। या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो। धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। वोट जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा। त्यांच्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय। त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का निकाह करतात कोणाशी? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला। तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावलात बोलू का? हे जे सध्याचे गृहमंत्री आहेत, सध्याचे म्हटलं थोड्या दिवसाचे असल्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजच त्यांना माहिती नाही। आता मुसलमानांना वोट जिहाद म्हणायचं असेल, त्या महाराष्ट्रातला गृहमंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल, ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे। त्यांनी जाहीर माफी मागावी या वाक्याची। तुमचे काही आमदार एका धर्माला शिवा देत निघालेले, आखरी चाललं काय महाराष्ट्रामध्ये? शरद पवार गट मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही, खासदार सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही, हे स्टेटमेंट मी पवार साहेबांचं ऐकलेलं आहे। तुम्ही काही वेगळा तुम्हाला माहिती असेल तर मला माहिती नाही त्याची। पण रोहित पवार जर होणार असेल मुख्यमंत्री तर काय तुमची प्रतिक्रिया असेल? आवडेल तुम्हाला? जर राष्ट्रवादी काँग्रेसच रेसमध्ये नाही मुख्यमंत्र्याच्या तर मी उत्तर कसं देणार आहे? आणि आमचे नेते पक्षाचे आदरणीय शरद पवार आहेत। शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट केले की आम्ही मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही। आदरणीय पवार साहेबांनी ऑलरेडी एक स्टेटमेंट केलंय, मी पक्षात इतकी मोठी नाही आहे। कुणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी बोलत नाही असं मनोज जरांगे म्हणाले। कुणाला विरोधक मानत नाही, मानला तर सोडत नाही असं जरांगे म्हणाले। लक्ष्मण हाकेंच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली। तर तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, चौकशी सुरू झालेली आहे। लक्ष्मण हाकेंच्या प्रश्नावर मंत्री शंभूराज देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे।
कोणाला विरोधक मानत नाही कधी. ज्याला मानायचं आहे त्याला सोडित नाही. त्यामुळे कालच सांगितलं ते वैयक्तिक कोणाच्या जीवनात मी नाही पडत. वैयक्तिक जीवनात मी हे कालच सांगितलं की मी पडत नाही. मला ती सवय बी नाही. आपले संस्कारच नाहीत. त्यामुळं आपण कोणाला विरोधक मानला नाही. वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही. कोणा तिकडं काही हो मला त्याशी देणं घेणं असतं. ते ज्याचं त्याचं करणे जशी करणे तसं भरणं म्हणते ते ज्यात त्याचं फळ जो तो भोगत असतो. आता पोलिसांचं काम आहे. मराठा आंदोलन किंवा काही कार्यकर्त्यांना वाटलं की कोणतरी मद्यप्राशन करून आम्हाला शिवीगाळ करतंय, त्यांनी तक्रार केली, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे बघा, कुणी बिलकुल कोणाला बदनाम करण्याचं काही कारण नाही, ना ओबीसी समाजाला ना मराठा समाजाला. जी तक्रार आली ती दाखल केली, त्याची चौकशी सुरू झाली. आता चौकशी अधिकाऱ्याला ते किंवा ते मेडिकल रिपोर्ट येऊ द्या ना, तो आल्यावर मग बघू. बीड आणि जालन्याच्या सीमेवर हाकेंच्या समर्थकांचा रास्ता रोको. काल झालेल्या वादानंतर लक्ष्मण हाके यांचे समर्थक देखील आक्रमक झालेत. वडीगोद्री जवळ रास्ता रोको करत समर्थकांनी टायर जाळले आहे. तर समितीनं अहवाल दिला तो सरकारच्या मताप्रमाणे दिला असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. मराठा कुणबी एक नाही असं सरकारने समितीला सांगितलं असावं असं जरांगे म्हणाले. तर शिंदे समितीमुळे 2.25 लाख कुणबी नोंदी दिल्या असं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय. सोप्या पद्धतीनं कुणबी दाखले देण्याबाबत शिंदे समितीचा अहवाल आहे असं देसाईंनी म्हटलंय. समितीनं अहवाल दिला हा सरकारच्या म्हणण्याप्रमाणे दिला असं आम्हाला वाटतं. सरकारच्या मताप्रमाणे दिला. मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध होऊ द्यायचं नाही असा अहवाल द्या. बहुतेक समितीला असं म्हणलं असावं म्हणून दिलाय. तुम्ही नोंदी शोधल्यात, समितीनं त्याच्यात कसा अहवाल दिलाय तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलाय. तुमची इच्छाशक्ती असली तर मराठ्यांच्या नोंदीसह मराठा हा कुणबी असल्याचं आता सिद्ध होतं. मग कशाला दस्तावेज मानता तुम्ही? ज्या नोंदी देवस्थानाकडं त्या समितीकडे दिल्या आहे आणि त्या समितीकडेच द्यायच्या असतात. समिती त्याला कायद्याचा आधार देत असते. समिती त्याला मूळ आधार देत असते नोंदी असलेल्याच. देवस्थानकाळचे पुरावे सगळे समितीनं घ्यायचे आणि समितीनं ते अधिकृत मानायचे, कारण ते हजारो वर्षापूर्वीचे. मग ते खोटं आहे तर मग तिथं अस्तित्वात असणारं संस्थांमधलं सगळंच खोटं आहे की काय? मग असं म्हणायचं की काय तुम्हाला? तिथला असणारा डाटा रेकॉर्ड हा खोटा आहे, याला आम्ही अधिकृत करू शकत नाही, हजारो वर्षापूर्वीचा. मग तिथं असणाऱ्या वस्तू हजारो वर्षापूर्वीच्या ह्या पण खोट्या सिद्ध करताय की काय तुम्ही? असणारा रेकॉर्ड त्याला तुम्ही ग्राह्य धरत नाहीत. समित्या कशाला असतात मग? आयोग कशाला असतात मग? कुणबी नोंदी सापडलेल्यांना अधिक सोप्या पद्धतीनं कसे दाखले देता येतील, म्हणजे एक 8-10 पुरावे आधी ग्राह्य धरले जायचे, आता ते 42 वरती नेले. म्हणजे जस्टिस शिंदे समिती गठीत झाल्यानंतर जे मिळत नव्हते ते 2.25 लाख दाखले दिले आपण, कुणबी नोंदी शोधल्या. त्यामुळे अधिक सोपं कसं करता येईल, अधिक सुलभ कसं करता येईल दाखले देण्याचं काम, असे निष्कर्ष त्या समितीच्या अहवालामध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता नायर रुग्णालयाच्या डीनची बदली करण्यात आली आहे. नायर रुग्णालयामधील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थिनींकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली. तर नायर रुग्णालयाच्या डीनपदी आता डॉक्टर शैलेश मोहिते यांची नेमणूक करण्यात आली आहे. एका विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली. एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर आणखी 10 विद्यार्थिनींकडून तक्रार दाखल करण्यात आली. विनयभंगाच्या तक्रारीनंतर सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडून तपास करण्यात आला आणि तपास सुरू असतानाच मुंबई महापालिकेकडून सहाय्यक प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई झाली. फक्त निलंबन नको, सहाय्यक प्राध्यापकाची बदली करण्याची तक्रारदार विद्यार्थिनींची मागणी. निलंबित प्राध्यापकाला कॉलेजच्या आवारातच शासकीय घर दिल्याचा मनसेचा आरोप आहे. संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सीएम शिंदेंनी पालिका आयुक्तांसोबत चर्चा केली. नायरच्या डीनची तत्काळ बदली करा, शिंदेंनी पालिका आयुक्तांना हे आदेश दिले. प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना करण्याच्याही सूचना देण्यात आल्या. सीएम शिंदेंच्या आदेशानंतर नायरच्या डीनची तत्काळ बदली करण्यात आली. आरोग्य क्षेत्रामधील अशा घटना गंभीर आहेत, कडक कारवाई करू असं शिंदेंनी म्हटलंय. ड्युटीवर पण जर मुली महिला आणि त्या सुरक्षित राहणार नसतील तर त्यांना माझी लाडकी बहीण, माझी
बेटी बचाओ बेटी, हे मग सगळं पुस्तकीत राहील. आपण आता सगळ्यांनी, इथे राजकारण नकोच आहे, सगळ्यांनी याच्यावर कडक कारवाई करून अशा डॉक्टरांना किंवा अशा सैतानाला, विकृत माणसाला कारवाई झाली पाहिजे. आणि जर त्याला कोण वाचवत असेल डीन वगैरे तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. स्वतः मुंबई महानगरपालिकेचे म्युन्सिपल कमिशनर गगराणी साहेब यांच्याशी बोलले. गगराणी साहेबांनी मुलींना सांगितलं होतं की तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण त्यावेळेला मुलींनी त्यांची परीक्षा असल्याचं कारण सांगितलं आणि गुन्हा दाखल केला नाही. आजही त्या मुलींनी जाऊन गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आणि त्यामुळे सगळ्या पद्धतीने शासन मुलींच्या सोबत आहे. हा जो मुद्दा आहे ते 2-3 प्राध्यापक, डीन आणि आणखीन एक असे तिघा चौघांच्या संबंधित आहे. तुमच्यासोबत ज्यांनी चुकीचं वर्तन केलंय त्यांना शिक्षा होणं क्रमप्राप्त आहे. पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करू द्या. नाही, नायर हॉस्पिटलचा मी स्वतः फॉलोअप केलाय. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन देखील केलाय. मी स्वतः त्याचा पाठपुरावा करते. मागच्याही आठवड्यात लापता लेडीजचे जे पोस्टर्स लागलेले, हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये प्रचंड लापता महिला आहेत. माझं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने याचं उत्तर द्यावं. आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये मोठी अपडेट. शाळा ट्रस्टीचा अटकपूर्व जामीनदार हायकोर्टानं फेटाळला आहे. अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा जामीनदार हायकोर्टानं फेटाळला. सेक्रेटरी तुषार आपटेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. बदलापूर शाळेमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला आहे. हायकोर्टामध्ये काय झालं आणि हायकोर्टानं कसं फटकारलंय ते आपण पाहूया. तर शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचं हायकोर्टाचं मत आहे. शाळेच्या ट्रस्टींना घटनेची कल्पना असूनही त्यांनी ती लपवली असं हायकोर्टानं म्हटलंय. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतरही स्थानिक पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली असं हायकोर्टानं म्हटलंय. गुन्हा दाखल होण्याच्या आधीच ते फरार झाले आहेत असं देखील हायकोर्टानं म्हटलं. बदलापूर प्रकरणामध्ये 2 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांच्या अटकपूर्व जामिनाची वाट पाहतायत का असा सवाल हायकोर्टानं पोलिसांना केलाय. पोलिसांनी आधी सुद्धा नीट काम केलं नाही आणि आत्ताही ते करत नाहीत असं हायकोर्टानं पोलिसांना फटकारलंय. सुनावणीच्या दरम्यान अक्षय शिंदेच्या वकिलांकडून देखील कोर्टामध्ये बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोर्टाने वकील कटारनवरे यांना परवानगी न देता कुणालाही हस्तक्षेप करू देणार नाही असं स्पष्ट केलंय. प्रकरणामधील पीडित मुलींना मोठा धक्का बसलाय. सामान्य स्थितीमध्ये येण्यास अडचणी येत आहे असं हायकोर्टानं म्हटलं. पीडित मुलींनी अद्याप शाळेत जायला सुरुवात केली नाही असं पीडित मुलीच्या वकिलांनी सांगितलेलं आहे.